नमस्कार मंडळी. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या 7व्या म्हणजे तूळ राशीच्या मार्च 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे. हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार आपण जाणून घेत आहोत. तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊनच हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे. असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने निश्चितपणे अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण ठेवू शकता या महिन्यावर काटेकोर लक्ष व करू शकता परिपूर्ण नियोजन. व्हिडिओच्या नंतरच्या भागात आपण माहिती करून घेणार आहोत या महिन्यातले दैनंदिन राशी भविष्य, ज्यामुळे एकाच व्हिडिओमध्ये दैनंदिन व मासिक राशी भविष्य आपण ऐकू शकाल. शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय काय करायचे हे व्हिडिओच्या शेवटच्या भागात, आणि म्हणूनच व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. चला तर मग जाणून घेऊया मार्च महिना आपल्या तूळ राशीसाठी नक्की काय सांगतोय. आपल्या राशीचा स्वामी ग्रह शुक्र 25 मार्च पर्यंत कुंडलीच्या 6व्या घरातून मीन राशीमधून आणि त्यानंतर कुंडलीच्या 7व्या घरातून गोचर भ्रमण करत राहणार आहे. मीन ही शुक्र ग्रहाची उच्च राशी, त्यामुळे सर्वाधिक लाभ नोकरदार मंडळींना होताना दिसेल. नोकरीत आर्थिक लाभ या काळात उत्तम राहते. तर ज्यांना सुरू असलेल्या नोकरीच्या बरोबरीने साईड इन्कम म्हणून कोणताही एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा शुक्र ग्रहाचा योग शुभ आणि लाभाचा राहील. विशेष करून ज्यांना कला कौशल्य, आर्थिक सल्लागार, फायनान्स, इन्व्हेस्टमेंट कन्सल्टिंग, शेअर मार्केट, नाटक, सिनेमा, फोटोग्राफी, इंटेरियर डिझायनिंग, ग्राफिक डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग अशा क्षेत्रामध्ये पदार्पण करायचं आहे त्यांनी योग्य ती तयारी करून योग्य ती मार्गदर्शन घेऊन पदार्पण करायला हरकत नाही. तर जी मंडळी आधीपासूनच या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांनी आपल्या कामाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी योग्य ते निर्णय घेण्यासाठी हा महिना विशेष अनुकूल ठरणारा राहील. त्या दृष्टीने अवश्य आपण कामाला लागावे. रवी, बुध, शनी व गुरु ग्रहाची साथ सुद्धा या महिन्यामध्ये आपल्या राशीला उत्तम लाभणार असल्यामुळे ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन, सोशल मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट, कायदा, बिझनेस मॅनेजमेंट अशा विषयामध्ये असलेल्या मंडळींना सुद्धा हाच लाभ मिळायला मदत होईल. त्यांनी सुद्धा या संधीवर अवश्य लक्ष ठेवावे आणि संधीचा योग्य तो लाभ घ्यावा. विशेष करून जी मंडळी याच विषयातील शैक्षणिक क्लासेस सुरू करण्याच्या विचारात असतील त्यांनी अवश्य पुढाकार घ्यायला, कामाची सुरुवात करायला, कामाची व्याप्ती वाढवायला हरकत नाही. विद्यार्थ्यांसाठी विचार केला तर हा महिना अनुकूल वातावरणाची साथ अभ्यासात, परीक्षेत मिळवून द्यायला मदत करेल. तेव्हा अभ्यासातील योग्य ती मेहनत विद्यार्थ्यांनी अवश्य घ्यावी. नवीन नातेसंबंध, ओळखी याचा लाभ आपल्या कामाची व्याप्ती वाढवायला मदत करेल. तर आपल्या कामाशी संबंधित काही नवीन शिकण्यासाठी सुद्धा अवश्य प्रयत्नशील राहिल्यास हा महिना उत्तम राहील. विवाह, संतती, गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग यासाठी हा महिना अनुकूल राहणार आहे. तर रखडलेल्या कामाला पुन्हा एकदा गती देण्यासाठी अवश्य या महिन्यात आपण आपल्या प्रयत्नांना पुन्हा एकदा कामाला लावू शकता. किंबहुना तशा बऱ्याचशा संधी या महिन्यात आपल्याला मिळतानाही दिसतील. आरोग्याचा विचार करता संधिवात, ब्लड प्रेशर, हृदयविकार या संदर्भात जरा जास्त काळजीने वागावं. मात्र ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शुक्र आणि गुरुग्रह अशुभ स्थितीमध्ये असेल किंवा अशुभ ग्रहाची दशा महादशा सुरू असेल त्यांना मात्र आर्थिकदृष्ट्या हा महिना थोड्याशा आर्थिक विवंचना वाढवणारा राहील. हातातोंडाशी आलेला घास खाली पडू शकतो. मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून विस्तृतपणे करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची आधी माहिती जाणून घ्यावी आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करावी. हे मार्गदर्शन ऑनलाईन फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे सहज मार्गदर्शन घेऊ शकता अगदी आपल्या घर बसल्या. आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. या महिन्यातल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विचार करता इलेक्ट्रॉनिक, फार्मा, फायनान्स, लॉजिस्टिक्स, स्टील, IT, FMCG, बँकिंग, पॉवर, इंजिनिअरिंग, ऑइल आणि इन्फ्रा हे सेक्टर फायद्याचे राहते. अर्थात योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन इन्व्हेस्टमेंट करा. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा
राहणार आहे. नवीन स्क्रिप्ट शोधणं, नवीन शेअरमध्ये गुंतवणूक करणं यासाठी हा महिना उत्तम आहे. तर मंडळी, ही होती या मार्च महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती म्हणजेच मासिक राशी भविष्य. आता आपण माहिती करून घेणार आहोत अत्यंत महत्त्वपूर्ण, ते म्हणजे दैनंदिन राशी भविष्य. त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपं जाईल. महिन्याची सुरुवात शुभ आणि आनंद व लाभाची राहणार आहे. 1 ते 4 मार्च हे पहिले 4 दिवस महत्त्वाची कामं त्यामुळे अवश्य हातात घेऊ शकता. नोकरीमध्ये बदल करणं, नवीन नोकरीचे प्रयत्न सुरू करणं यासाठी हे दिवस शुभ राहतील, अनुकूल राहतील. सहकारी, मित्रपरिवार, कामाच्या ठिकाणी असलेले आपले वरिष्ठ अधिकारी आणि कुटुंबातील असलेली वडीलधारी मंडळी यांची साथ सोबत उत्तम मिळेल. जुन्या गुंतवणुकीवरती लाभ मिळतील, तेव्हा प्रॉफिट बुकिंगसाठी हे दिवस सुंदर राहतील. नवीन नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या मंडळींनी आपल्या प्रयत्नांमध्ये अवश्य वाढ करावी. चांगल्या नोकरीची संधी या काळात उत्तम आहे. 5-6 मार्च हे पुढचे 2 दिवस स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्यावर जरा जास्त लक्ष द्यावं लागेल. खर्चाचं नियोजन करून चालावं लागेल, कारण या काळात अचानक खर्च वाढतील. व्यवहारामध्ये सावधानता ठेवूनच व्यवहार करा, म्हणजे नुकसान टाळायला मदत मिळेल आणि परदेश गमनाची संधी आली तर अवश्य घ्या. 7 ते 13 मार्च हे पुढचे 7 दिवस अत्यंत शुभ आणि अनुकूल वातावरणाचे दिवस. त्यामुळे कोणतेही महत्त्वाचे आर्थिक निर्णय स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी घेऊ शकता. मानसन्मान, पदप्रतिष्ठा या प्राप्तीचे शुभयोग या काळात उत्तम आहेत. नवीन माहिती आणि शिक्षण घेण्यासाठी, नवीन व्यवहार करण्यासाठी शुभ दिवस. 14, 15, 16 मार्च घरगुती व्यवहारातील चिंता काही प्रमाणात वाढताना दिसतील. मात्र भूमी, भवन, वाहन आणि घरासंबंधातील काही महत्त्वपूर्ण वस्तूंची खरेदी करण्यासाठी उत्तम दिवस. 17-18 मार्च हे पुढचे 2 दिवस नोकरदार, विद्यार्थी आणि गुंतवणूकदार यांच्यासाठी शुभ राहतील. महत्त्वाच्या परीक्षा, इंटरव्ह्यूज, गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग याच्यावर अवश्य लक्ष केंद्रित करणं उत्तम राहील. 19-20 मार्च आरोग्याची काळजी मात्र या काळात जास्त घ्या. उगाच धावपळ आणि दगदग करू नका. तसेच आपले विरोधक आणि प्रतिस्पर्धी यांच्या हालचालींवरती सुद्धा लक्ष ठेवा. 21-22 मार्च महत्त्वाची कामं, महत्त्वाच्या मीटिंग्स, कोर्ट कचेरी, व्यवसाय, विवाह या संदर्भातले निर्णय घेण्यासाठी हे दिवस शुभ राहतील. 23-24 मार्च विरोधकांच्या भूमिकेवरती लक्ष द्या. आरोग्य सांभाळा. ताणतणाव, दगदग, धावपळ टाळलेली बरी राहील. तर महिन्याचे शेवटचे 7 दिवस 25 ते 31 मार्च कार्याला भाग्याची साथ मिळवून देणारे अत्यंत सुंदर आणि शुभ दिवस. धार्मिक कार्य, धार्मिक आणि मंगल कार्य, धार्मिक स्थळांना भेटी देणं, नवीन ओळखी आणि नातेसंबंध याच्यामध्ये वाढ करणं यासाठी हे दिवस शुभ आणि अनुकूल राहतील. तर मंडळी, ही होती या मार्च महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची माहिती. या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आध्यात्मिक उपाय म्हणून आपल्याला माता महालक्ष्मी व महाविष्णूंची साधना उपासना अवश्य वाढवायची आहे. यासाठी रोज ओम श्री लक्ष्मी नारायण नमो नमः या मंत्राचा जप 1 माळ अवश्य सुरू ठेवा. तर विष्णू सहस्त्रनामावली आणि महालक्ष्मी अष्टक स्तोत्र या दोघांचंही पठण सुरू ठेवा. मंडळी, ही होती आपल्या तूळ राशीची या मार्च महिन्यातील मासिक आणि दैनंदिन राशी भविष्याची माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ अवश्य शेअर करा आणि आवडला आहेच लाईक सुद्धा करा. मंडळी, बऱ्याच दिवसांपासून लोकांचा आग्रह होतोय ज्योतिष अभ्यास वर्ग सुरू करण्याविषयी. लवकरच आपल्या चॅनलवर ऑनलाईन पद्धतीने झूम मीटिंगवर हे प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्ग आपण सुरू करतोय. या प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत 12 राशींची, कुंडलीमधील 12 घरांची म्हणजेच 12 स्थानांची आणि 9 ग्रहांची, अत्यंत सखोल आणि विस्तृतपणे. ज्यांना या प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये सहभागी व्हायचं त्यांनी अवश्य माहिती घेण्यासाठी आमच्या ऑफिसच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून ती माहिती घ्यावी. 9892156163 आमचा नंबर. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केली. त्यापैकी विविध देवदेवता यांचे विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी 330 रुपये फोन पे करून आपण भारतात कुठेही मागवू शकता. फोन पे केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. तसेच मंडळी, श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ 700 ओव्यांचा 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. स्त्री, पुरुष, आबालवृद्ध कुणीही या ग्रंथाचं वाचन, पारायण अवश्य करू शकतात. तसेच अष्टोत्तर शतनामावली हे सुद्धा पुस्तक आपण 151 रुपये फोन पे करून मागवू शकतो.
यामध्ये विविध देवदेवता आणि काही महत्त्वपूर्ण ग्रहांची 108 नावं संकलित केलेली आहेत. तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती एकाग्रतेसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, वास्तु इंद्राणी यंत्र, नवग्रह यंत्र, सुदर्शन यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, दक्षिणावर्ती शंख ही सुद्धा आपण मागवू शकता. आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या, नंतर आपली ऑर्डर बुक करा. तसंच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवणारे हे धूप दीप पात्र सुद्धा आपल्याला मागवायचं असेल, माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहेच. मंडळी, असा हा मार्च महिना आपल्या राशीला सुख समृद्धीचा, आनंदाचा, भाग्याचा जाऊ ही भगवंताचरणी प्रार्थना. पुढच्या भागामध्ये वृश्चिक राशीबद्दल जाणून घ्यायला पुन्हा एकदा अवश्य आपल्या चॅनलला भेट द्या. तोपर्यंत कळावे लोभाय असावा. धन्यवाद.